पुणे महानगरपालिकेसाठी भाजपनं ऑपरेशन लोटस यशस्वी करत मोठे नेते गळाला लावले आहेत। या पक्षप्रवेशामुळे शरद पवार आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये त्यांना मोठा धक्का बसलाय। यामध्ये भाजपने नेमके कोणते नेते गळाला लावले पाहूयात। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील तब्बल 22 नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यामध्ये वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, माजी नगरसेविका रोहिणी चिकटे, माजी नगरसेवक सचिन दोडके, माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, सायली रमेश वांजळे, विकास दांगट, नारायण गलांडे, माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव कनव चव्हाण, खंडू लोंढे, पायल तुपे, प्रतिभा चोरगे, शुभांगी ढोले, संतोष मते, प्रशांत तुपे, विराज तुपे, अनिल तुपे, इंदिरा तुपे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। त्याचप्रमाणे मुळशीमधील भानुदास पानसरे, गणेश पानसरे, संतोष पानसरे, कृष्णकुमार पानसरे, आनंद माझिरे, सुहास पानसरे, किरण साठे आणि सचिन पानसरे या सर्वांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे। दरम्यान या पक्षप्रवेशानंतर पुणे महानगरपालिकेतील गणित प्रचंड बदलणार आहेत। याबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला नक्की फॉलो करा।